हॅलो स्टुडंट्स, आज आपण 11वीची फायनली सुरुवात करतोय पहिल्या धड्यापासून सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. ओके. विद्यार्थी मित्रांनो, धड्याला जाण्यापूर्वी मला तुम्हाला एक सांगायचं आहे की आपण केमिस्ट्री या प्लॅटफॉर्मवर इतक्या सोप्या पद्धतीने आणि आपल्या मराठी भाषेतून शिकणार आहोत. म्हणजे मराठीतून कन्सेप्ट क्लिअर झाले की आपण इंग्लिशमध्ये त्याची मांडणी कशी करणार हे मात्र आपण सांगायला विसरणार नाही. ओके. तेव्हा तुम्ही एकट्याने व्हिडिओ पाहायचा नाही आहे, तर तुम्ही जेवढे तुमचे मित्र आहेत तुमच्यासोबत त्या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपण सगळेजण केमिस्ट्री पक्की करूया. ओके. आणि आपल्या बोर्डाच्या परीक्षेला, नीटला, CETला मस्त मार्क मिळवूया. आणि हां, त्याबरोबर तुम्ही कमेंट द्यायला विसरायचं नाही, कारण तुमची एक कमेंट माझ्यासाठी खूप मोटिवेट ठरते. ओके. चला तर आपण स्टार्ट करूया सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, बेसिक कन्सेप्ट्स आपण इथे आधी शिकून घ्यायचे आहेत. ओके. तुम्ही मागे 10वीपर्यंत 9वी-10वीला काही जण मराठी मीडियममधून आले असतील. ओके. तर त्यांनी मराठीतून आपले कन्सेप्ट क्लिअर केले असतील. जे इंग्लिश मीडियममधून आले असतील किंवा सेमी इंग्लिशमधून, ओके, त्यांचेही कन्सेप्ट क्लिअर झाले असतील. पण जे 10वीपर्यंत सायन्स होतं, जे 10वीपर्यंत केमिस्ट्रीचे कन्सेप्ट होते, त्याचाच थोडासा डीप पार्ट आपण इथे बघणार आहोत. तर आपण सुरुवात करूया. केमिस्ट्रीची फर्स्ट कन्सेप्ट आहे मॅटर. ओके. मॅटर. यू नो अबाउट द मॅटर. आपल्या युनिवर्समध्ये ज्या काही वस्तू आहेत, ओके, मग ते अंतराळ असेल, प्लॅनेट्स असतील, ग्रह असतील, झाडे असतील, दगड असतील, घरातली खुर्ची असेल, तुम्ही स्वतः असाल, ओके, म्हणजे या जगामध्ये, या युनिवर्समध्ये जे जे काही आहे त्या सगळ्याला काय म्हणायचं तर मॅटर. ओके. एव्हरीथिंग इन द युनिवर्स इज कॉल्ड ॲज मॅटर. ओके. एव्हरीथिंग इन द युनिवर्स इज कॉल्ड ॲज मॅटर, हे डेफिनेशन आहे. आता का ते मॅटर आहे तर त्याला दोन कारणं आहेत. एक म्हणजे काय तर त्या मॅटरला काहीतरी मास असेल. मास म्हणजेच काय तर आकारमान, काहीतरी आकार असेल. आता तुम्ही सुद्धा मॅटर आहात का तर तुम्हाला काहीतरी आकारमान आहे. दगड घेतला छोटासा, त्याला काहीतरी आकारमान आहे. मग तुम्ही म्हणाल मॅडम व्हायरस, येस, व्हायरसला सुद्धा आपल्याला दिसत नाही म्हणून काय झालं, त्याला आकार आहे. ओके. बॅक्टेरियाच, त्याला आकार आहे. तुम्ही जर मायक्रोस्कोप खाली पाहिलात तर तुम्हाला त्याचा आकार दिसतो. ओके. म्हणजेच काय, त्याला आकार असतो. उदाहरणार्थ तुम्ही घेतलात पृथ्वी. ऑफकोर्स पृथ्वीला आकार आहे. ओके. केवढी मोठी पृथ्वी आहे. म्हणजे जगातल्या प्रत्येक वस्तूला काही नाही काहीतरी आकार आहेच. ओके. आणि समजा एखादी गोष्ट आपल्याला दिसत नाही, पण ती जर समजा ऑक्युपाय करत असेल, ऑक्युपाय द स्पेस. ऑक्युपाय द स्पेस. ऑक्युपाय म्हणजे व्यापणे, स्पेस म्हणजे जागा. ती जागा व्यापते. या दोन गोष्टी जर ती फॉलो करते तर ती मॅटर आहे. आता तुम्ही म्हणाल एअर. मॅडम एअरला कुठे आकार आहे, आपल्याला तर ते दिसतच नाही. ओके. जर त्याला आकार असता तर आपण त्या एअरमधून फिरू शकत नाही. ओके, ठीक आहे ना, त्याला आकारमान तुम्हाला दिसत नाही ना, ती जागा तर व्यापते. सिलेंडरमध्ये एअर भरलेलं असतं, बरोबर, म्हणजे सिलेंडरची तेवढी जागा काय आहे, एअरने व्यापलेली आहे. ओके. आपल्या पूर्ण पृथ्वीवरती एक लेयर आहे, स्पियर आहे आपण त्याला म्हणतो. ओके. त्याच्यामध्ये ओझोनचा लेयर आहे. म्हणजेच काय, जागा व्यापली आहे, तो लेयर पूर्ण पट्टा कशाचा आहे, ओझोनचा आहे. म्हणजे जर एखादी वस्तू युनिवर्समधील की ज्याला मास आहे आणि जी जागा व्यापते, मीन्स द सबस्टन्स विच इज हॅव्हिंग मास as well as occupy the space is called as matter. Okay. So this is the matter. काढून घ्यायचा एकदा स्क्रीनशॉट. आता आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघणार आहोत, स्टेट्स ऑफ मॅटर. ओके. स्टेट्स ऑफ मॅटर. आता हे मॅटर जर युनिवर्समध्ये जेवढ्या काय वस्तू आहेत त्या मॅटर आहेत, तर त्यांच्या कॅटेगरी केलेली आहेत. कारण का, त्याचा अभ्यास करणं पुढे सोपं जाईल. तर मॅटरचे जे स्टेट्स आहेत, स्टेट्स म्हणजे काय तर त्यांचे
म्हणजे त्यांचा आकार किंवा ते कोणत्या स्टेटमध्ये आहेत. ओके, म्हणजेच मॅटर कोणत्या स्थितीमध्ये आहे. तर आपण इथे असं म्हणू शकतो, मॅटर म्हणजे पदार्थ, पदार्थाची स्थिती काय आहे. तर तुम्हाला अतिशय सोपं आहे हे, आणि हा प्रश्न विचारलाही जातो. तर पदार्थाची पहिली स्थिती आहे, म्हणजे पहिला स्टेट आहे सॉलिड. ओके, याला म्हणायचं स्थायू. दुसरा स्टेट आहे लिक्विड, याला म्हणायचं द्रव. आणि तिसरा स्टेट आहे गॅस. ओके, म्हणजे वायू. या पदार्थाच्या 3 अवस्था आहेत किंवा पदार्थाची 3 स्थिती आहेत. आता अशी का त्यांना कॅटेगराईज केलंय, का ते असे वेगवेगळे आहेत. तर प्रत्येक मॅटर हा कशापासून बनलेला असतो, तर ॲटोमपासून. प्रत्येक मॅटर हा ॲटोमपासून बनलेला असतो. आता बघा, हा मॅटर आहे, हा कशापासून बनला आहे, तर ॲटोमपासून. ओके, ॲटोम्सची अशी अरेंजमेंट असते, जसा ॲटोम असेल तशी अरेंजमेंट असते. ओके, ॲटोम असा वाकडा तिकडा असेल तर ती वस्तू अशी वाकडी तिकडी होणार. ॲटोम व्यवस्थित अरेंज असेल तर ती वस्तू व्यवस्थित राहणार. म्हणजे थोडक्यात काय, तुमच्या पाठीचा कणा जर मजबूत असेल तर तुम्ही कसे असता, ताठ असता. जर तुमच्या पाठीचा कणा वाकला तर तुम्ही वाकता. आणि जर समजा तुम्हाला पाठीचा कणाच नसेल तर तर तुम्ही कसे पण नुसता मसल्स राहणार, कसे पण होणार. ओके, सापासारखे. सो सेम आहे, प्रत्येक मॅटरमध्ये काय असतं, तर ॲटोम्स असतात. म्हणजे प्रत्येक मॅटर इट इज मेड अप ऑफ ॲटम्स. ओके, त्याच्यावरनं पदार्थाची अवस्था ठरवली जाते. कशी, ते आता आपण 1 बाय 1 पाहणार आहोत. पहिलं आहे सॉलिड, स्थायू. याच्यामध्ये ॲटोम्स कसे असतात बघा. आधी आपण ॲटोम्सची अरेंजमेंट काढून घेऊया आणि त्यानंतर आपण त्याच्यावरती अभ्यास करूया. हे बघ, ॲटोम्सची अरेंजमेंट अशी असते. जर तुम्ही लिक्विडमध्ये बघायला गेला, द्रव पदार्थात, तर ॲटोम्सची अरेंजमेंट अशी असते. आणि जर वायूमध्ये गेलात तर अशी असते. आता तुम्हाला ऑब्झर्वेशनवरती लक्षात आलंच असेल की नेमकं काय फरक आहे. स्थायूमध्ये ॲटोम्सची जी अरेंजमेंट आहे ती इतकी घट्ट असते, इतकी क्लोज असतात ते, आणि असे पॅक केलेले. म्हणून त्याला इंग्लिशमध्ये एक शब्द आहे, ॲटोम्स इन द सॉलिड स्टेट विच इज क्लोजली पॅक्ड. इतके क्लोजली पॅक्ड केलेले आहेत ते की त्यांना हलायला सुद्धा जागा नसते, आणि म्हणून ते असे टणक असतात. स्थायू, तुमचा पेन घ्या, तुमचं टेबल घ्या, तुमची खुर्ची घ्या, दगड घ्या, कुठचाही स्थायू पदार्थ घ्या, तो टणक असतो. ओके, कारण त्याचे जे ॲटोम्स आहेत ते इतके घट्ट असतात की त्यांना मुवमेंटला काही चान्स नसतो. जर तुम्ही लिक्विडकडे गेलात तर थोडंसं, म्हणजे अगदी मी जास्त म्हणणार नाही, पण थोडंसं मॉडरेट टू मूव्ह, म्हणजे मुवमेंटसाठी थोडीशी जागा असते, म्हणून तसे वाहतात. ओके, असे उडून नाही जात, वाहतात. कारण का, त्यांचे ॲटोम्स छान मूव्ह होऊ शकतात एक दुसऱ्यांना, चिकटून का नाही, पण मूव्ह होतात. पण इकडे गॅस, वायू, फ्री टू मूव्ह, ते असे उडू शकतात. आणि म्हणून एअर काय असते, एअर अशी म्हणजे अशी पसरलेली असते, कारण त्याचे ॲटम्स कुठेही जाऊ शकतात, कधीही जाऊ शकतात, कुठेही फिरू शकतात. ओके, सो द ॲटम्स इन द गॅस विच इज फ्री टू मूव्ह, दॅट्स वाय एअर विच कॅन बी ऑक्युपाय द स्पेस इझिली ऑर इट स्प्रेड्स. लिक्विड moderate to move, it can't move freely but it can be moved. Okay, so liquid, that's why it flows, ते वाहतात. Solid, the atoms in the solid which is very closely packed, they can't move, they only vibrate, and that's why solid is very hard to move. Okay, so these are the 3 states of matter. First one solid, second one liquid, and third one gas. Understood? Take screenshot. घेतलात. आता आपण नेक्स्ट कन्सेप्टकडे जाऊया. नेक्स्ट कन्सेप्ट आहे इंटर कन्व्हर्जन ऑफ स्टेट्स ऑफ मॅटर.
ओके. हे जे स्टेट्स ऑफ मॅटर आहेत ना, हे आपापसात कसे कन्व्हर्ट होतात. म्हणजे सॉलिडला मला लिक्विडमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे, लिक्विडचं गॅसमध्ये करायचं आहे, गॅसचं लिक्विडमध्ये करायचं आहे, लिक्विडचं सॉलिडमध्ये करायचं आहे. मग वेगवेगळ्या केमिस्ट्रीमध्ये केमिकल प्रोसेस वापरले जाते. ओके. आणि त्या प्रोसेस थ्रू आपण एकमेकांना इंटर कन्व्हर्ट करू शकतो. ओके. देर आर मेनी केमिकल प्रोसेसेस विच इज यूज्ड टू इंटर कन्व्हर्जन ऑफ स्टेट्स ऑफ मॅटर. हाऊ वी विल से. समजा एक एक घेऊया आपण. सॉलिडचं मला लिक्विडमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. ओके. मला सॉलिडचं काय करायचं आहे, लिक्विडमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. आधी आपण फक्त कन्सेप्ट समजून घेऊया आणि त्यानंतर आपण त्याच्यावरती एक्झाम्पल्स बघितल्या की अगदी क्लिअर होणार. सॉलिडचं लिक्विडमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे तर मला एक प्रोसेस करावी लागेल आणि ती आहे मेल्टिंग प्रोसेस. ओके. ती आहे मेल्टिंग प्रोसेस. नुसतं नाव ऐकून ठेवा. लिक्विडचं समजा मला सॉलिडमध्ये करायचं असेल तर मला एक कन्सेप्ट वापरावी लागते आणि ती आहे फ्रीजिंग प्रोसेस. आता काय आहे मेल्टिंग प्रोसेस आणि फ्रीजिंग प्रोसेस, ती आता आपण पाहूया. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सॉलिड दिलेलं आहे. सॉलिडचं समजा मला करायचं आहे लिक्विडमध्ये कन्व्हर्जन. ओके. याचं एक मस्त एक्झाम्पल मी घेते तुमच्यासमोर, आईस. ओके. मी घेतला आईस. आता समजा आईसला समजा मी उष्णता दिली. म्हणजे काय केलं तर आईस काय होईल, उष्णता दिल्यावर वितळेल. ओके. म्हणजे ही पण एक प्रोसेस झाली, केमिकल प्रोसेस झाली. ओके. आईस वितळेल तर वितळणेला शब्द आहे मेल्टिंग. ओके. मेल्ट होणे म्हणजे वितळणे. मेल्टिंग. आईस इट मेल्ट्स अँड कन्व्हर्टेड टू वॉटर. पाणी होईल. मग आईस कसा आहे तुमचा सॉलिड आहे आणि पाणी कसं आहे तुमचं लिक्विड आहे. झालं कन्व्हर्जन. याच्याच उलटी प्रोसेस जर आपण केली, आपण इथं घेतलं वॉटर. ओके. आपण इथं घेतलं वॉटर आणि समजा त्याला मला आईसमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. ओके. आईसमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे तर होईल की नाही. आईसला मी काय करणार, फ्रीजरमध्ये ठेवणार. फ्रीजरमध्ये म्हणजेच आपण काय करणार, फ्रीजिंग प्रोसेस करणार. गार. ओके. त्याला आपण काय करणार, एकदम फ्रीजरमध्ये ठेवणार. फ्रीज म्हणजेच काय, गार. त्याला गार करणे. मी पाण्याला काही टेम्परेचरला गार केलं, 0 डिग्रीला गार केलं म्हणजेच फ्रीजिंग केलं, तर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल, आईस. म्हणजे आईस कसा आहे तुमचा, वॉटर कसा आहे लिक्विड आणि आईस कसा आहे सॉलिड. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, सॉलिड टू लिक्विड करण्यासाठी मेल्ट करावं लागतं अँड लिक्विड टू सॉलिड आपण काय करतो, फ्रीजिंग प्रोसेसनी कन्व्हर्जन करतो. सगळ्यांना समजलं. हे एक्झाम्पल तुमचा ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. 1 मार्काला किंवा MCQला याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. झालं. आता आपण आपल्या परत चार्टकडे जाऊया. आता बघा, झाली प्रोसेस. सॉलिड मेल्ट केला लिक्विड आणि लिक्विड फ्रीज केल्यानंतर, एक मिनिट, इथे थोडीशी स्पेलिंग मिस्टेक झाली आहे लिक्विडमध्ये. काय केलं, फ्रीज केलं आणि त्याचं कन्व्हर्जन सॉलिडमध्ये करून घेतलं. आता बघा, लिक्विड टू गॅस जर मला जायचं असेल तर मला कोणती प्रोसेस करावी लागेल. नुसतं ऐकून ठेवा, एक्सप्लेनेशन पाहूया आपण. लिक्विड टू गॅस जर जायचं असेल तर मला व्हॅपोरायझेशन ही प्रोसेस करावी लागेल. व्हॅपोरायझेशन. आणि गॅस टू लिक्विड जर यायचं असेल तर गॅस टू लिक्विड तर मला कोणती प्रोसेस करावी लागेल, कंडेन्सेशन ही प्रोसेस करावी लागेल. ओके. लिक्विड टू गॅस व्हॅपोरायझेशन, गॅस टू लिक्विड कंडेन्सेशन प्रोसेस. आता या 2 काय प्रोसेस आहेत त्या एक्झाम्पल थ्रू बघूया आपण. आता बघा, मी समजा लिक्विड घेतलं. लिक्विडचं मला कशामध्ये करायचं आहे, गॅसमध्ये करायचं आहे. आणि कुठची प्रोसेस वापरतात ती बघूया. समजा मी एका पातेलीमध्ये पाणी घेतलं. पाणी कसं आहे तुमचं, लिक्विड आहे. मला असं काय करावं लागेल की मला त्याचं रूपांतर वाफेमध्ये हवं आहे. म्हणजे वॉटर वेपर्स म्हणजे वाफ, पाण्याची वाफ. असं काय करावं लागेल की त्याची पाण्याची वाफ होईल, तर हीट करावं लागेल.
हीट झाल्या म्हणजे मी त्याला काय देणार, हीट देणार, बरोबर, त्याला गरम करणार, तापवणार. वॉटर गरम झालं की त्याची पाण्याची वाफ होते. पाण्याच्या वाफेलाच म्हणतात वेपर, आणि त्या प्रोसेसला म्हणायचं वेपरायझेशन प्रोसेस. वेपोरायझेशन प्रोसेस. ओके, वेपरायझेशन प्रोसेस. आता वेपरायझेशन प्रोसेसलाच मराठीमध्ये म्हणायचं बाष्पीभवन. ओके, बाष्पीभवन. समजलं सगळ्यांना? ही आहे पहिलं. आता याच्या उलटं करायचं आपल्याला. काय करायचं, पाण्याची वाफ जी असते, वॉटर वेपर्स. बघा, याचा एक सिम्पल एक्सपेरिमेंट मी तुम्हाला सांगते, सगळ्यांनी हा पाहिला असेल. बघा, तुम्ही एका पातेल्यामध्ये पाणी घेतलं, त्याला गरम केलं, व्हॅपरायझेशन म्हणजे बाष्पीभवन झालं, अँड इट कन्व्हर्ट्स टू वॉटर वेपर्स. पाण्याची वाफ झाली. पाण्याची वाफ येत असताना तुम्ही वरती झाकण ठेवलात. ओके, झाकण ठेवलात. झाकण कसं असतं, गरम असतं का? नाही, तर झाकण थंड असतं. ओके, कव्हर ठेवलात. कव्हर केल्यानंतर जेव्हा तुम्ही ते कव्हर काढाल तेव्हा तुम्हाला असं दिसेल की जे वॉटर वेपर्स गेलेले असतात ते जाऊन कव्हरला आदळतात, बरोबर. हा तुमची पातेली आहे, हे वॉटर वेपर्स आहेत. इथे तुम्ही समजा असं कव्हर ठेवलात तर ते वॉटर वेपर्स कव्हरला आदळतात आणि तिथं पाण्याचे असे ड्रॉपलेट्स तयार होतात. म्हणून बघा, गरम पदार्थ झाकल्यानंतर आत सगळं पाणी सुटतं. डबासुद्धा तुम्ही जर गरम गरम भरलात आणि तसाच झाकून शाळेत आलात तर ती काय पोळी, चपाती किंवा जो काही मटेरियल तुमच्या टिफिनमध्ये असतो तो ओला होतो, कारण तुमच्या पाण्याच्या वाफेचं रूपांतर कशामध्ये झालेलं असतं, तर गॅसमध्ये झालेलं असतं. ओके, म्हणजेच वॉटर वेपर्सचं रूपांतर वॉटरमध्ये झालेलं असतं. ओके, वॉटरमध्ये झालेलं असतं. तर ह्या प्रोसेसला काय म्हणायचं, वॉटर वेपर कन्व्हर्ट्स टू वॉटर, ह्या प्रोसेसला म्हणायचं कंडेन्सेशन प्रोसेस. ओके, कंडेन्सेशन प्रोसेस. याला कंडेन्सेशन प्रोसेसला मराठीमध्ये शब्द आहे संक्षेपण. बघा, ऐकलं असेल तर विज्ञानामध्ये संक्षेपण. ओके, वॉटर वेपर्स कन्व्हर्ट्स टू वॉटर. तर हे आहे, अशा रीतीने कन्व्हर्जन होऊ शकतं. समज सगळ्यांना लक्षात आलं असेल व्हॅपरायझेशन म्हणजे काय आणि कंडेन्सेशन म्हणजे काय. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा एकदा. वॉटर वेपर असतात तुमचे गॅसमध्ये आणि वॉटर आहे तुमचं लिक्विडमध्ये. ओके, काढलात. आता आपण आपल्या नेक्स्ट चार्टकडे जाऊया. आता सगळ्यांना समजलं असेल गॅस टू लिक्विड कन्व्हर्जन कसं होतं ते. आता आपण राहिलेलं बघूया, हाऊ टू कन्व्हर्ट गॅस इंटू सॉलिड अँड सॉलिड इंटू गॅस. ओके, पहिल्यांदा पाहूया सॉलिडचं गॅसमध्ये कन्व्हर्जन कसं होतं. या प्रोसेसला म्हणायचं सब्लिमेशन प्रोसेस. सब्लिमेशन प्रोसेस. ओके, आणि गॅस टू सॉलिड या कन्व्हर्जनला म्हणायचं डिपॉझिशन प्रोसेस. काय म्हणायचं, डिपोजिशन प्रोसेस. सब्लिमेशन आणि डिपॉझिशन. सॉलिड टू गॅस सब्लिमेशन, गॅस टू सॉलिड डिपॉझिशन. काय आहे प्रोसेस, आपण एक्झाम्पल घेऊया आणि बघूया. पुढच्या प्रोसेसला जाण्याच्या आधी एक एक्झाम्पल देते जे की एक्झामला आलं होतं, एका एंट्रन्स एक्झामवरती आलं होतं की वॉटर वेपर्स टू रेन, याच्यामध्ये या कन्व्हर्जनमध्ये वॉटर वेपर्स टू रेन या कन्व्हर्जनमध्ये कोणती प्रोसेस वापरली जाते. किंवा असा प्रश्न येतो की रेन कोणत्या प्रोसेसने पडतो, तुमचा पाऊस कोणत्या प्रोसेसने पडतो, तर ती प्रोसेस आहे कंडेन्सेशन प्रोसेस. ओके, त्या प्रोसेसला म्हणायचं कंडेन्सेशन प्रोसेस म्हणजे संक्षेपण. कसं असतं, पाण्याची वाफ, आता हा तुमचा समुद्र आहे, इथून पाण्याची वॉटर सायकल बघितलंच असेल सर्वांनी. पाण्याची वाफ वर जाते. ओके, वर तुमचा काय असतो, कोल्ड एअर असतो, गार वारा असतो. तो या वाफेला टच होतो आणि गार वारा टच झाल्यानंतर वाफेचं रूपांतर कशामध्ये होतं, तर टायनी ड्रॉपलेट्समध्ये होतं आणि तेच तुमचे काय होतात, तर
हे टायनी ड्रॉपलेट्स ढग बनवतात ॲक्च्युली, आणि त्या ढगातना ते पेलवत नाही पाणी, त्यावेळी त्याचा काय पडतो, पाऊस पडतो. हे तुम्ही वॉटर सायकलमध्ये पाहिलं असेल. परत एकदा सांगते, पाण्याची वाफ होते आणि ती वाफ वर जाते, वर गेल्यानंतर तिथे त्याला कोल्ड एअर टच करतो, कोल्ड एअरमध्ये त्याचं रूपांतर काय होतं, पाण्याच्या वाफेनंतर टायनी ड्रॉपलेट्स, छोटे छोटे पाण्याचे थेंब बनतात, त्या थेंबांचा ढग बनतो, आणि जेव्हा ढगांना पाणी पेलवत नाही तेव्हा त्याचा काय पडतो, पाऊस पडतो. रेनच्या रूपाने ते खाली येतात. ओके. सो विच प्रोसेस फायनली यूज्ड, केमिस्ट्रीची कंडेन्सेशन प्रोसेस वापरली जाते. ओके. ओके. आता आपण बघणार आहोत पुढचं कन्व्हर्जन. बघा, पुढचं कन्व्हर्जन असं आहे की सॉलिडचं गॅसमध्ये कन्व्हर्जन होतं. सॉलिड त्याचं रूपांतर गॅसमध्ये. आता मी एक छान एक्झाम्पल घेते, तुम्हाला माहितीतलं एक्झाम्पल घेते. ओके. मी घेतला कॅम्फर. कॅम्फर म्हणजेच काय, तर कापूर. ओके. कापराला मी जाळला नाही, काही नाही, फक्त एका पेपरवरती घेतला आणि ओपन स्पेसमध्ये ठेवला. तर तुम्हाला माहिती आहे की कापूर उडून जातो, म्हणजे कापूर कसा आहे, सॉलिड आहे, आणि उडून गेला म्हणजे त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, गॅसमध्ये होतं. ओके. म्हणजेच काय, तर कॅम्फर सब्लिमेशन प्रोसेस होते. सब्लिमेशन प्रोसेसला मराठीमध्ये म्हणतात संप्लवन. ओके. संप्लवन प्रोसेस होते आणि कापूर काय होतो, कॅम्फर वेपर्स. म्हणजे कापराच्या वाफेमध्ये रूपांतर होतं, म्हणजे गॅसमध्ये जातो, सब्लिमेशन. आता आपण उलटं घेऊया त्याचं, कॅम्फर वेपर्सपासून कापूर नाही, आता आपण त्याच्या उलटं म्हणजे गॅस टू सॉलिड घेऊया. गॅस टू सॉलिड ही जी प्रोसेस आहे ना, ही फार रेअर होते, असं तुम्हाला बघायला नाही मिळत ही प्रोसेस, डिपोजिशन प्रोसेस. ओके. ही मोठमोठ्या लॅब्समध्ये किंवा मोठमोठ्या कंपनींमध्ये ही वापरली जाते, आईस फॅक्टरीजमध्ये पण ही वापरली जाते. इथं काय करतात की वॉटर वेपर्स ज्या असतात ह्यांना डायरेक्ट, म्हणजे वॉटर वेपर्स तयार झाल्यानंतर त्यांना थंड नाही करत, तर डायरेक्ट फ्रीजच करतात. म्हणजे इतका शून्याच्या खाली टेम्परेचर असलेल्या अशा गार हवा सोडतात. म्हणजे वॉटर वेपर्सला लिक्विडमध्ये कन्व्हर्ट होता येत नाही, ते डायरेक्ट कशामध्ये कन्व्हर्ट होतात, तर आईसमध्ये कन्व्हर्ट होतात. इतका गार वारा दिला जातो. ओके. जर वॉटर वेपर्सना थंड वारा दिला, कोल्ड ऑर्डिनरी टेम्परेचर, तर ते पाण्यामध्ये कन्व्हर्ट होतात. पण त्यांना जर आपण एकदम फ्रीजिंग हे केलं, म्हणजे फ्रीजिंग एअर दिला, तर ते डायरेक्ट कशामध्ये कन्व्हर्ट होतात, तर आईसमध्ये कन्व्हर्ट होतात. म्हणजे वॉटर वेपर तुमचे गॅस आहेत आणि आईस हे काय आहे, सॉलिड आहे. ओके. याचं एक बेस्ट एक्झाम्पल मी तुम्हाला देते. बघा, तुम्ही जर थंड प्रदेशामध्ये गेलात, कुठे जम्मू काश्मीरमध्ये वगैरे गेलात किंवा कुठच्याही बाहेरच्या अशा थंड भागामध्ये, तर तिथे खिडक्यांवरती तुम्हाला अशी आईसची परत दिसते, म्हणजे एक लेयर दिसते, याला म्हणायचं फ्रॉस्ट. ओके. गारा पडलेल्या असतात आणि अशी एक लेयर दिसते खिडक्यांवरती. ती काय असतं नेमकं, ती जी परत असते ते नेमकं काय असतं, तर बघा, तुमच्या रूमच्या आतलं जे टेम्परेचर असतं, म्हणजे इनर टेम्परेचर इन रूम. ओके. जे रूमच्या आतलं टेम्परेचर असतं ना, ते कसं असतं, वॉर्म, गरम असतं. आणि हे जेव्हा एअर तुमच्या खिडकीपर्यंत जाते, तेव्हा थंड प्रदेशामध्ये बाहेर म्हणजे आउटर टेम्परेचर कसं असतं, तर एकदम मायनसमध्ये असतं, म्हणजे खूप असं गार असतं. आणि त्याच्यामुळे काय होतं, तर जेव्हा आतली हवा बाहेर जाते तेव्हा बाहेरची इतकी गार हवा तिला लागते की ती तिथल्या तिथेच काय होते, तर फ्रीज होते. म्हणजे ती तिथल्या तिथेच गार होऊन जाते आणि तिथे छोटे छोटे असे गारांचे तुकडे साचलेले असतात. ओके. म्हणजे आपण असं म्हणू म्हणजे हे एक एक्झाम्पल आहे, फ्रॉस्ट. ओके. गारा पडणे. ओके. सो हा जो चार्ट आहे याचा एकदा स्क्रीनशॉट घ्या. खूप महत्त्वाचा चार्ट आहे हा, इम्पॉर्टंट. इंटर कन्व्हर्जन ऑफ स्टेट्स ऑफ मॅटर घेतलात.
आता आपण नेक्स्ट कन्सेप्टकडे जाणार आहोत. मॅटरचे प्रकार कोणते आहेत, व्हॉट विच आर द टाईप्स ऑफ मॅटर. मॅटरचे जनरली दोन प्रकार पडतात. ओके, पहिला आहे तुमचा प्युअर सबस्टन्स आणि दुसरा आहे तुमचा मिक्सचर. ओके, पहिला आहे प्युअर सबस्टन्स. आता तुम्हाला नावावरूनच समजलं असेल, प्युअर प्युअर म्हणजे अगदी शुद्ध, याच्यामध्ये दुसरा कोणताही सबस्टन्स नाही. समजा दोन असतील सबस्टन्स तर ते दोनच, म्हणजे तुम्ही इथेही भारतात बघितला तरी ते दोन असतात, अमेरिकेत गेलात तरी ते दोनच सबस्टन्स असतात, तिथे तिसरा सबस्टन्स नाही, ते एकदम प्युअर असतात. आणि मिक्सचर म्हणजे काय, सरभेसळ, सगळेच त्याच्यात थोडे 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 करून. म्हणजे आज मी माझ्या घरी एखादा मिक्सचरचा पदार्थ बनवला, तुमच्या घरी गेल्यावर त्याचं प्रमाण वेगळंच असेल, तिसऱ्या ठिकाणी त्याचं प्रमाण वेगळंच असेल. ओके, सो मिक्सचर म्हणजे काय, सरभेसळ. पण प्युअर म्हणजे एकदम शुद्ध. तर या म्हणजे आपण याला असं म्हणू शकतो, प्युअर सबस्टन्स हॅज फिक्स्ड कॉम्पोजिशन. ओके, यांचं कॉम्पोजिशन कसं असतं, एकदम फिक्स्ड असतं. ओके, याच्याच विरुद्ध मिक्सचरचं कॉम्पोजिशन कसं असतं, नो फिक्स्ड कॉम्पोजिशन. ओके, और आपण त्याला म्हणू शकतो नो फिक्स्ड कॉम्पोजिशन और रेशिओ ऑफ ॲटम्स. ओके, आता हा काय प्रकार आहे, फिक्स्ड म्हणजे काय आणि नो फिक्स्ड किंवा रेशिओ त्यांचा ॲटमचा फिक्स नसतो म्हणजे काय, तर ते आता आपण बघूया. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, प्युअर सबस्टन्समध्ये फिक्स्ड कॉम्पोजिशन असतं, मिक्सचरमध्ये ॲटम्सचा रेशिओ फिक्स नसतो. आता आपण याचं एक एक एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल, सेकंड पॉईंट आहे गोल्ड. गोल्डचा फॉर्म्युला असतो AU. गोल्ड तुम्ही सोनं घेतलं तर ते एकदम प्युअर असतं बघा. म्हणजे आता सोनार त्याच्यामध्ये मिक्स करतो ते गोष्ट वेगळी, पण निसर्गामध्ये सोनं कसं सापडतं तर एकदम प्युअर असतं सोनं, बरोबर. त्यानंतर आपण सिल्वर, चांदी घेतली तर ती निसर्गामध्ये कशी सापडते, एकदम अशी प्युअर असते, बरोबर, प्युअर सबस्टन्स. त्यानंतर आपण आता घेऊया वॉटर. आता तुम्ही म्हणाल की मॅडम वॉटर कसं प्युअर आहे, याच्यामध्ये तर दोन ॲटम्स आहेत. हो, पण हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचं प्रमाण ठरलेलं असतं. म्हणजे तुम्ही जर समजा अमेरिकेमध्ये गेलात तरीसुद्धा तेच पाणी, म्हणजे पाण्याचा रेशिओ, हायड्रोजन तेवढेच ऑक्सिजन. ओके, याचं प्रमाण असतं 1:8. 1:8 हे प्रमाण असतं. मग तुम्ही अमेरिकेतल्या पाण्याची टेस्टिंग केली तर त्याच्यामध्ये सुद्धा हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं प्रमाण 1:8च असतं, ठरलेलंच आहे. ओके, म्हणून पाणी हे सुद्धा कशामध्ये येतं, प्युअर सबस्टन्स. तुम्ही काय, कार्बन डायऑक्साईड, मग तो तुमच्या स्कूटरमधून, तुमच्या स्वतःच्या कारमधून बाहेर आलेला कार्बन डायऑक्साईड असू देत, नाहीतर तुमच्या ट्रेनमधून, किंवा तुम्ही अमेरिकेत जाऊन कार चालवलात आणि त्याच्यामधून जो धूर येतो त्यातला कार्बन डायऑक्साईड असू दे, यांचा रेशिओ काय असतो, फिक्स असतो. म्हणून हे कशामध्ये येतात, प्युअर सबस्टन्स, शुद्ध, कोणी नाही बाकी. आणि कुठेही जा त्यांच्या ॲटम्सचा रेशो फिक्स असतो. म्हणजे आपण याचं एक्झाम्पल म्हणू शकतो गोल्ड, वॉटर, कार्बन डायऑक्साईड, त्यानंतर सिल्व्हर. ओके, सिल्व्हरला म्हणायचं Ag, कॉपर, म्हणजे कुठचेही धातू घ्या, कसे आहेत, प्युअर आहेत. मिक्सचर म्हणजे काय, मिक्सचर म्हणजे सगळी सळ भेसळच, नो फिक्स्ड कॉम्पोजिशन. फॉर एक्झाम्पल मी घेतलं चिवडा. चिवड्यामध्ये प्रत्येकाची पद्धत वेगळी. मला जास्त शेंगदाणे आवडले, मी जास्त घातले. जास्त मला म्हणजे पोहे मला कमी हवेत, पण मला खोबरं जास्त हवं आहे. व्हॉट एव्हर, इट डिपेंड्स ऑन यू. ओके, सगळ्यांची सरभेसळ. पण मी माझ्या घरी केलेले पोहे म्हणजे चिवडा किंवा तुमच्या घरी, याच्यामध्ये फरक असणार ना, रेशोमध्ये फरक असतो. सो चिवडा, दिस इज अ मिक्सचर. सेकंड आपण एक्झाम्पल घेऊया पेंट. ओके, पेंट. समजा मला फेंट रेड कलर आवडतो, म्हणजे जास्त भडक नाही, तर मी कमी रेड कलर व्हाईटमध्ये घालीन. तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही व्हाईटमध्ये जास्त घाला. बट इट डिपेंड्स ऑन युअर मेंटॅलिटी. हे चेंज होतं, फिक्स्ड रेशो नसतो, रेशो ॲटम्सचे चेंज होत राहतात. ओके, थर्ड एक्झाम्पल घ्या तुमचं कॉन्क्रीट. मग याच्यामध्ये तुम्ही सँड आणि तुमचं सिमेंट,
ओके, आपण इथे व्यवस्थित लिहून घेऊया. बघा, कॉन्क्रीट हे जर एक्झाम्पल घेतलं तर कॉन्क्रीटमध्ये तुमचं सँड असेल किंवा तुमचं सिमेंट असेल किंवा वॉटर असेल. ओके, यांचं प्रमाण हे प्रत्येकाच्या घराच्या कन्स्ट्रक्शनवरती किंवा प्रत्येकाच्या बजेटवरती डिपेंड आहे. मला वाटलं की मी जास्त वाळू घालावी, सिमेंट कमी घालावं. ओके, दॅट डिपेंड्स ऑन यू. म्हणजे हे चेंज होतं, ह्याला फिक्स्ड नाही काही. म्हणून म्हटलं आहे की म्हणून हे काय आहेत तर मिक्सचर आहेत. आणि प्युअर म्हणजे प्युअर, इथे जे आहे तेच तिथे आहे. सो दीज आर द टू टाईप्स ऑफ मॅटर. फर्स्ट वन प्युअर सबस्टन्स, सेकंड वन मिक्सचर. ओके, आता या प्युअर सबस्टन्सचे आणि मिक्सचरचे दोन दोन प्रकार पडतात, ते आता आपण इथे बघणार आहोत. प्युअर सबस्टन्सचे मी बघा तुम्हाला एक्झाम्पल्स दिले होते. गोल्ड दिलं होतं, सिल्वर दिलं होतं, कॉपर दिलं होतं. कॉपर म्हणजे तांबे, त्यानंतर वॉटर आणि CO2. आता याच्यावरनंच याचे दोन प्रकार पडतात. ओके, आता जर तुम्ही एक्झाम्पलचा अभ्यास केला तर याच्यामध्ये बघा गोल्ड, सिल्वर आणि कॉपर यांच्यामध्ये एकच टाईपचा ॲटम दिसतो, दुसरा आहे का नाही. मग जेव्हा वन टाईप ऑफ ॲटम्स असतो, एकच टाईप, म्हणजे गोल्ड तर गोल्ड, वरपासून खालपर्यंत गोल्डचेच ॲटम, दुसरे कसलेही नाही. वरपासून खालपर्यंत सिल्वरचेच ॲटम म्हणजे तो सिल्वर, वरपासून खालपर्यंत कॉपरचेच ॲटम. जेव्हा वन टाईप ऑफ ॲटमनी बनलेला असतो एखादा मॅटर, तेव्हा त्याला म्हणायचं किंवा त्या सबस्टन्सला म्हणायचं, सबस्टन्स म्हणजे पदार्थ. हां, लक्षात ठेवा, सबस्टन्स म्हणजे मराठीतून त्याला पदार्थ असे म्हणतात. जेव्हा एखादा पदार्थ एकाच टाईपच्या ॲटमपासून बनलेला असतो तेव्हा त्याला म्हणायचं एलिमेंट्स. ओके, एलिमेंट्स. पण जर तुम्ही दुसरं एक्झाम्पल लक्षात ठेवलात, पाणी आणि CO2 याच्यामध्ये दोन ॲटम्स आहेत, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन आहे, ऑक्सिजन आहे, म्हणजे दोन ॲटम्सपासून बनलेला असतो. सो मोर दॅन वन ॲटम्स, when the substance which is made up of more than one atoms, it is called as compound. याला म्हणायचं कंपाऊंड. अशा रीतीने प्युअर सबस्टन्सचे दोन प्रकार आहेत. पहिला आहे एलिमेंट्स, दुसरा आहे तुमचा कंपाऊंड्स. तर आता आपण त्याची डेफिनेशन इथे लिहून घेऊया. बघा, एलिमेंट्स याची डेफिनेशन आहे, इट इज मेड अप विथ द वन टाईप ऑफ एलिमेंट्स. गोल्ड, सिल्वर, कॉपर एक्झाम्पल्स आहेत. कंपाऊंड, इट इज मेड अप ऑफ मोर दॅन वन ॲटम्स, आणि याचा एक्झाम्पल आहे वॉटर, CO2. दोन ॲटम्सपासून बनलेला आहे हायड्रोजन, ऑक्सिजन, हा कार्बन अँड ऑक्सिजन. ओके, सो याचा एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या. काढलात? आता आपण पुढे जाऊया. आता हा जो कंपाऊंड आहे ना, हा अजून एक प्रॉपर्टी दाखवतो. कोणती प्रॉपर्टी दाखवतो ते आता आपण इथे बघणार आहोत. बघा, मी समजा घेतलं पाणी, याचं एक्झाम्पल घेऊया आपण, पाणी. ओके, पाणी हे काय करतं तर आग विझवतं, म्हणजेच तुमच्या बर्निंग प्रोसेस जी आहे, जळणे ही जी क्रिया आहे त्याच्या अपोजिट काम करतं, बरोबर. म्हणजे वॉटर कसं काम करतं, अपोजिट टू बर्निंग, और अपोज म्हणूया आपण इथे, अपोज करतं, जळू नकोस, अपोज टू बर्न, जळण्याच्या विरुद्ध काम करतं. पण याचेच जर आपण घटक घेतले तर समजा मी घेतला हायड्रोजन आणि दुसरा घटक घेतला ऑक्सिजन. हे दोन्ही काय करतात, जळण्याला सपोर्ट करतात, सपोर्ट टू बर्न. ओके, हायड्रोजन, ऑक्सिजन जळण्याला सपोर्ट करतात. आपण त्यांच्यापासून बनलेलं जे पाणी आहे म्हणजे वॉटर आहे ते जळण्याला अपोज करतं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की प्रॉपर्टीज ऑफ कंपाऊंड कुड बी डिफरंट फ्रॉम दोज इट्स कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स. ओके, बरं, अजून एक आहे की मराठीत कंपाऊंडला संयुगे असे म्हटले जाते आणि एलिमेंट्सला घटक पदार्थ असे म्हणतात. हे लक्षात ठेवा. तर आता इथे आपण कंपाऊंडची एक अजून प्रॉपर्टी लिहून घेऊया. म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ कंपाऊंड, म्हणजे ह्या कंपाऊंड म्हणजे हा वॉटर हे काय आहे, कंपाऊंड आहे. याची जी प्रॉपर्टी आहे, ओके, हा वॉटर कंपाऊंड आहे, याची जी प्रॉपर्टी आहे ती कॉन्स्टिट्युएंट, कॉन्स्टिट्युएंट म्हणजे काय, त्याचे घटक यांच्यापासून कशी आहे तर वेगळी आहे, डिफर आहे.
हे तुमचे कॉन्स्टिट्युएंट आहेत, वॉटर, ऑक्सिजन आहेत आणि हायड्रोजन आहेत. यांची प्रॉपर्टी वेगळी आहे आणि या H2Oची प्रॉपर्टी वेगळी आहे. ओके, म्हणून प्रॉपर्टीज ऑफ कंपाऊंड कुड बी डिफरंट फ्रॉम दोज इट्स कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स. ओके, याचा एकदा स्क्रीनशॉट काढून द्या आणि हे तुमच्या वहीमध्ये टिपून ठेवा बरं का. ओके, आता आपण सेकंड म्हणजे मिक्सरचे 2 प्रकार बघणार आहोत. आता बघा, मिक्सरचे 2 प्रकार पडतात. एक म्हणजे होमोजिनियस मिक्सचर आणि दुसरा आहे तुमचा हेटेरोजिनियस मिक्सचर. ओके, होमो म्हणजे काय, एकसंध किंवा एक. ओके, होमोजिनियस मिक्सचर. आता याचं एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पलवरनं आपल्याला अधिक क्लिअर होतं. सॉल्ट प्लस वॉटर. मी याचा एक एक्झाम्पल घेतलं. सॉल्ट प्लस वॉटर हे मी जर मिक्सचर घेतलं, म्हणजे मी पाण्यामध्ये सॉल्ट काय केला तर मिक्स केला, तर मला काय मिळेल बघा. हा मी सॉल्ट वॉटर घेतला. मी इथनं जरी सॉल्ट वॉटर काढला, म्हणजे इथून जरी सॉल्ट सोल्युशन काढलं, सॉल्ट सोल्युशनला किती नावं आहेत, याला ब्राईन सोल्युशन असंही म्हणतात. सॉल्ट सोल्युशन मी इथून काढलं, समजा मी इथून काढलं, तळातून काढलं, तरी मला तीच चव आणि तेवढंच प्रमाण मिळणार. ओके, म्हणजेच काय तर तुमचं जे सॉल्ट म्हणजे तुमचं जे कॉम्पोजिशन असतं सॉल्ट आणि वॉटर, म्हणजे सॉल्टचं पाण्यामध्ये मिसळणं, ते कसं असतं तर युनिफॉर्म असतं. म्हणजे यांचं कॉम्पोजिशन युनिफॉर्म असतं, म्हणून आपण असं म्हणतो युनिफॉर्म कॉम्पोजिशन थ्रू आउट. आता युनिफॉर्म कॉम्पोजिशन ऑफ थ्रू आउट असं का होतं, म्हणजे तुम्ही पाण्याची चव ग्लासच्या म्हणजे इथून जरी सॉल्ट सोल्युशन घेतलं आणि घेतली तरी तशीच लागते जशी की तळाकडून. असं का होतं तर तुम्हाला मी सांगते बघा. हा एक कंटेनर आहे, याच्यामध्ये पाण्याचे ॲटम्स आहेत, बरोबर, पाण्याचे ॲटम्स असे आहेत. ओके, आता जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये मीठ टाकता तेव्हा जे मीठ आहे ते जाऊन बरोबर या पाण्याच्या ॲटम्सच्या मध्ये बसते. मग आता यांचं कॉम्पोजिशन युनिफॉर्म का असतं की इथं एकच, इथं पण एक, इथे एक, इथे एक, ते असेच बसतात मध्ये. असं नाही की एका वेळी 2 बसले, असं होत नाही. असं असतं तर मग इथली चव अजून खारट लागली असते. सगळीकडे त्यांचं कॉम्पोजिशन कसं असतं, सारखंच असतं. आणि म्हणून तुम्ही ह्या लेअरमधून घेतलात सॉल्ट सोल्युशन, मधून घेतलात आणि ग्लासच्या खालून जरी घेतलात तरी तुम्हाला चव कशी लागते, सेम लागते. आणि प्रपोर्शनसुद्धा सॉल्टचं कसं असतं तर सेम असतं. ओके, सगळ्यांना कन्सेप्ट क्लिअर झाला. म्हणून आपण होमोजिनियस मिक्सचरच्या बाबतीत म्हणू शकतो युनिफॉर्म कॉम्पोजिशन थ्रू आउट. ओके, इथे कसं असतं बघा, इथे नॉन युनिफॉर्म कॉम्पोजिशन असतं, याच्या उलट नॉन युनिफॉर्म कॉम्पोजिशन. का नॉन युनिफॉर्म कॉम्पोजिशन असतं, उदाहरणार्थ मी घेतलं मड, म्हणजेच काय, माती, मड प्लस वॉटर. ओके, माती पाण्यामध्ये मिक्स केली, काय होईल, थोडीशी विरघळेल, थोडीशी अशी खाली राहील, पाणी वर राहील. ओके, समजा मी घेतलं पेट्रोल प्लस वॉटर, काय होईल, पेट्रोलचा थर वर येईल, पाण्याचा लेअर खाली येईल, दोन्ही सेपरेट आउट होतील. म्हणजे ते मिक्सच होणार नाही. वरचं वर घेतला तर पेट्रोलच दिसेल, खालून ओढून घेतला तर पाणी असेल. ओके, सो अजून तुम्ही एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर सँड प्लस वॉटर, वाळू. जर तुम्ही कंटेनरच्या तळाकडनं घेतलं तर तुम्हाला फक्त वाळू बाहेर येईल, वरून घेतला तर पाणी येईल. म्हणजे ते मिक्सच होत नाही. सो नॉन युनिफॉर्म कॉम्पोजिशन. समजलं होमोजिनियस मिक्सचर म्हणजे काय आणि हेटेरोजिनियस मिक्सचर म्हणजे काय. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा याचा. ओके, आता आपण बघूया की हे वेगळे कसे होतात. होमोजिनियस मिक्सचरला मला जर वेगळं करायचं असेल, मला जर मीठ वेगळं काढायचं असेल, आणि हेटेरोजिनियस मिक्सचरला मला जर वेगळं करायचं असेल तर काय काय वापरलं जातं. जे सोपं आहे ते आधी आपण घेणार आहोत.
पहिलं आहे हेट्रोजिनस मिक्सचर. ओके, हेट्रोजिनियस मिक्सचरमध्ये जे मिक्सचर आहे ते तुम्ही फिजिकल मेथडनी वेगळे करू शकता. आता फिजिकल म्हणजे काय? फिजिकल म्हणजे तुमच्या हाताचा वापर करून किंवा तुम्ही सहजरित्या इझिली तुम्ही त्याला काय करू शकता तर सेपरेट करू शकता. ओके, सो पहिली मेथड आहे फिल्ट्रेशन, म्हणजे तुम्ही गाळू शकता. आता समजा तुम्ही मड वॉटर घेतला किंवा चहामध्ये 3 घटक असतात, साखर असते, चहा पावडर असते. तर साखर आणि पाणी आपण वेगळं नाही करू शकत, पण चहा पावडर वेगळी करू शकतो. कशाने? फिल्ट्रेशनने. दुसरी मेथड आहे हँड पिकिंग. तुम्ही जेव्हा भात करता तेव्हा त्या भात करण्याच्या आधी आई काय करते, त्याचे थोडे हाताने निवडून बाहेर काढते, कारण ते हेट्रोजिनस आहेत, पटकन वेगळे होतात. ओके, म्हणजे कोणतीही सिम्पल फिजिकल मेथड वापरून तुम्ही काय करू शकता, सेपरेट करू शकता, पण होमोजिनियस नाही. तुम्हाला जर सॉल्ट आणि वॉटर वेगळं करायचं असेल तर तुम्हाला त्याला हीट करावं लागतं. ओके, जेव्हा तुम्हाला हीट करावं लागतं, जेव्हा तुम्हाला फ्रीज करावं लागतं, जेव्हा तुम्हाला केमिकल्स टाकावे लागतात सेपरेट करण्यासाठी, तेव्हा तिथे कोणती मेथड येते तर केमिकल मेथड येते. केमिकल मेथड. ओके, हीट असेल किंवा केमिकलचा वापर असेल किंवा फ्रीजिंग प्रोसेस किंवा इन्स्ट्रुमेंट जिथे इक्विपमेंट वापरून हिटिंग प्रोसेस केले जातात, त्या मेथडला काढण्याचं केमिकल मेथड म्हणतात. ते इझिली होत नाही. बरोबर. सो होमोजिनियस मिक्सचर इट कॅन बी सेपरेट बाय यूजिंग द केमिकल मेथड. हेट्रोजिनियस मेथड मिक्सचर इट कॅन बी सेपरेटेड बाय द फिजिकल मेथड. ओके, याचा एक स्क्रीनशॉट काढून. अशा रीतीने आपण आज बेसिक कन्सेप्टमध्ये मॅटर बघितलेले आहे. त्याचे स्टेट्स ऑफ मॅटर बघितले, मॅटरचे 2 प्रकार बघितले, प्युअर सबस्टन्स अँड मिक्सचर, आणि प्युअर सबस्टन्सचे 2 प्रकार बघितले, एलिमेंट्स अँड कंपाऊंड. मिक्सचरचे 2 प्रकार बघितले, होमोजिनियस मिक्सचर अँड हेट्रोजिनियस मिक्सचर. होप तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल. जर काही शंका असतील किंवा याच्या जर तुम्हाला PDF मध्ये नोट्स हवे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट द्या, मी तुम्हाला त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल. आणि काहीही शंका असेल कमेंट द्या, लाईक करा, शेअर करा आणि मस्त केमिस्ट्री शिकवू. बाय.